व्यावसायिकाच्या कार्यालयावर हल्ला करून दरोडा टाकून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात 2022 मध्ये दाखल गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट चे नेते विनोद देशमुख यांना मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली। या गुन्ह्यात तब्बल 2 वर्षांनंतर ही अटक झाली असून देशमुख यांना दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। या प्रकरणात व्यावसायिक तथा फिर्यादी मनोज वाणी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या दबावामुळे पोलीस अटक करत नाहीत असा गंभीर आरोप केला होता। या आरोपानंतर अवघ्या काही दिवसांतच ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। विनोद देशमुख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने त्यांच्या अटकेमुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादीचे पदाधिकारी विनोद देशमुख यांना मध्यरात्री अटक केली, काय गुन्हा आहे, कधीचा आहे आणि किती आरोपी आहेत? रामानंद नगर पोलीस स्टेशन अंतर्गत 2022 साली 336/2022 असा आर दाखल करण्यात आला होता। भारतीय दंड संहिता 395, 504, 506 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामधले आरोपी अटक करण्यात आले होते। यातला एक आरोपी फरार होता, विनोद देशमुख। त्यांना रात्री रामानंद नगर पोलीस स्टेशनने अटक केलेली आहे। आज रोजी त्यांना कोर्टात प्रोड्यूस करण्यात येणार आहे। सर, नेमकं गुन्ह्यांचं स्वरूप काय आहे? यामध्ये भारतीय दंड संहिता 355 म्हणजे दरोडा टाकणे व धमकी देणे अशा प्रकारचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल होते। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अटक करण्यात आलेली आहे। आज आरोपीला हजर करणार आहेत न्यायालयात? हो, आज रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढची तपासाची दिशा ठरवण्यात येईल।